केपी होरारीमध्ये माझा शेजारी दुसऱ्या ठिकाणी राहायला जाईल का हा प्रश्न विचारला जातो तेव्हा सर्वात आधी योग्य हाऊस निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते. शेजारी हा थर्ड हाऊसमधून पाहिला जातो. त्यामुळे प्रश्नातील व्यक्ती शेजारी असेल तर विश्लेषणाची सुरुवात नेहमी थर्ड हाऊसपासून केली जाते. शेजाऱ्याचं घर पाहण्यासाठी थर्ड हाऊसपासून चौथा भाव मोजला जातो. त्यामुळे सिक्स्थ हाऊस हा शेजाऱ्याचं सध्याचं घर दर्शवतो. शेजारी सध्याचं घर सोडेल का हे पाहण्यासाठी सिक्स्थ हाऊसपासून 12वा म्हणजे फिफ्थ हाऊस तपासला जातो आणि घटना प्रत्यक्ष घडेल यासाठी 11th हाऊस म्हणजे इच्छापूर्तीचा भाव तपासला जातो. यानंतर अंतिम पुष्टीसाठी दशा, भुक्ती, अंतर आणि रुलिंग प्लॅनेट्स यांचा आधार घ्यावा. हे सर्व एकाच दिशेने संकेत देत असतील तर भविष्यकथन अधिक विश्वासार्ह ठरते. निष्कर्ष असा की केपी हॉररीमध्ये प्रथम संबंधित व्यक्तीचा भाव निश्चित करा. त्यानंतर डिरिव्हड हाऊसेस योग्य भावल्यास भविष्यकथन अधिक अचूक आणि विश्वासार्ह होते.